मी आता हे दादरच्या कबूतरखान्याजवळ आणि दादरचा कबूतरखाना हा चर्चेचा विषय ठरला। याचं कारण असं आहे की तुम्ही पाहू शकता या कबूतरखान्यावरती ताडपत्री बांधण्यात आली होती काही दिवसापूर्वी आणि ती ताडपत्री जैन बांधवांनी हटवली होती। याचं कारण इथं आंदोलन झालं होतं आणि त्यावेळेला त्यांनी ती ताडपत्री फाडून टाकली होती। त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मात्र काल रात्री ही ताडपत्री पूर्णपणे बांधून हा आता जो कबूतरखाना आहे हा कव्हरअप केला आहे। त्यामुळे आता मात्र मोठं वादंग उठणार की काय, कारण 13 तारखेला मुनींनी सांगितलं की आम्ही कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करणार किंवा ज्या वेळ पडली तर आम्ही हत्यारं सुद्धा उचलू असा जैन मुनी जे आहे त्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात 13 तारखेला ते आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे। त्यामुळे इथे मात्र पाहायला गेलं तर पोलीस फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। जर 13 तारखेला कशा प्रकारे हे आंदोलन होणार, मात्र एक गोष्ट अशी चर्चेचा विषय जो आहे तो म्हणजे प्राण्यांसाठी जर एवढं तुम्ही हे झटत असाल तर सर्वसामान्य माणसाचा सुद्धा जर जीव जात असेल तर प्राण्यांपेक्षा जर माणसापेक्षा प्राणी तुम्हाला अधिक आहेत का, अशी सुद्धा चर्चा सध्या सुरू आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात हे आंदोलन वगैरे जर होत असेल तर मात्र त्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि अशा प्रकारे येणाऱ्या काळात कशा प्रकारे हे प्रकरण हाताळलं जाणार हे पाहणं तितकंच आता उत्सुकतेचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजयसह मी वैभव घाग, TV9 मराठी, दादर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।